घोषणा केली ना खरं म्हणजे आज अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित मुख्यमंत्री महोदय आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रताई आहेत, राज्यमंत्री आहेत, बावनकुळे आहेत, ओपी गुप्ता आहे, ओपी आमचा प्रमुख, त्याशिवाय काय चालणार नाही, आणि सर्व पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा हा अर्थसंकल्प आपले उपमुख्यमंत्री आणि आमचे सहकारी अजितदादांच्या दुःखद निधनानंतर पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर देखील दुःखाचं सावट आहेच, आणि मागे देखील अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला त्यांची आठवण काढली मुख्यमंत्री महोदयांनी देखील आम्ही, आणि अर्थसंकल्प मांडण्यामध्ये देखील त्यांचा विक्रम होता. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि मी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, मुख्यमंत्री देवेंद्रजी अर्थसंकल्प मांडतील अर्थमंत्री म्हणून, आणि ते अतिशय अर्थशास्त्रज्ञ अर्थतज्ञ बोललो होतो मी, कारण त्यांना राज्याच्या आर्थिक घडीची नीट ओळख आहे. त्यांनी बजेटवर पुस्तकावर लिहिले ना, बजेट म्हणून म्हणालो अर्थसंकल्प कसा असावा आणि कसा वाचावा आणि कसा समजावा. पूर्ण वाचलं, पीएचडी झाली आपण. आणि आमची तर खरं म्हणजे देवेंद्रजींनी आज अर्थसंकल्प जो मांडला त्याच्यामधून त्यांची अभ्यासपूर्ती, एक विजन असलेला अर्थमंत्री, दूरदृष्टी असलेला अर्थमंत्री त्यांच्यातला आपल्याला दिसलेला आहे. आणि म्हणून मी देवेंद्रजींचं देखील मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आजचा अर्थसंकल्प आपला एक विजनरी आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे. आणि नुसती वाटचाल नाही तर खंबीरपणे वाटचाल करणार आहे. कारण आजच्या बजेटमधून आपण पाहिलेलं आहे की, मी त्या सगळ्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु अनेक प्रकल्प आपण घेतलेत. काही लोकांना वाटलं होतं की आता काय अर्थसंकल्प असणार, लाडक्या बहिणी योजनेमध्ये पैसे खर्च झाले, इतर योजनांमध्ये पैसे खर्च झाले, आता योजना बंद होणार, मग कामं कशी होणार. परंतु जे प्रकल्प घेतले त्या प्रकल्पांमध्ये मी जाणार नाही, परंतु हे प्रकल्प जे आहेत, रस्ते आहेत, यामध्ये मेट्रोचं जाळं आहे, रेल्वेचं जाळं आहे, जलमार्ग आहेत, आणि अगदी ग्रामीण भागात देखील रस्त्यांचं जाळं निर्माण व्हावं याचं बारीक सारीक लक्ष देऊन 1000 गावांच्या 1000 लोकसंख्येच्या गावात देखील कॉन्क्रीटचे रस्ते असावेत, अशा प्रकारचे अगदी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा देखील विकास झाला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रस्त्यांचं जाळं, मेट्रोचं जाळं, रेल्वेचं जाळं, आणि त्याचबरोबर ही काय कनेक्टिव्हिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे प्रमुख म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांवर भर दिलेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे भांडवली खर्चाची काय वाढ झालेली आहे. या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत राज्याला, आणि म्हणून ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च जास्त असतो, त्या राज्याचा
राज्याची प्रगती पहिल्या क्रमांकावर असते आणि म्हणून जवळपास 8 ते 10 लाख कोटीची कामं आपल्या राज्यामध्ये चालू आहेत. मला वाटतं देशातले पहिलं राज्य आहे की इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सुरू आहे. समृद्धी वगैरे तर आपण पाहिलंय, अटल सेतू वगैरे, कोस्टल या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. अनेक देखील आपण रस्ते पुढचे करतोय, मुख्यमंत्री मोदयांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्यावर भर दिलेला आहे आणि त्याला वेगवेगळे मॉडेल देखील आम्ही अवलंबलेले आहेत आणि त्या माध्यमातून या पायाभूत सुविधांची कामं होतील. त्यात मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी बजेट वाचताना देखील त्याच्यामध्ये सगळ्या प्रकल्पांची माहिती दिलेली आहे. म्हणजे अगदी मुंबई विमानतळापासून नवीन मुंबई विमानतळाचं मेट्रोने जोडणं असेल, त्याचबरोबर इकडून आपलं वाढवण पर्यंत कनेक्टिव्हिटी देणं असेल, ती नाशिक पर्यंत वाढवणं असेल, समृद्धीला जोडणं असेल, अशा अनेक मगाशी प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. मी त्या डिटेलमध्ये काही जाऊ इच्छित नाही, पण खऱ्या अर्थाने आज विरोधकांना वाटत होतं की हे सगळं योजना सुरू आहे, त्यातल्या योजना बंद होतील, प्रकल्प कसे होतील, परंतु ही सगळी कसरत आम्ही केलेली आहे. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी सादर केलेला अर्थसंकल्प जो आहे हा एक विजनरी आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे खंबीरपणे वाटचाल करणार आहे. जसं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री विकसित भारत 2047चं स्वप्न आणि संकल्प घेऊन पुढे चालले, त्याला महाराष्ट्रातून मोठं योगदान आहे, मिळणार आहे. $5 ट्रिलियन जे काही प्रधानमंत्री महोदयांचा जो गोल आहे, आमचा महाराष्ट्राचा $1 ट्रिलियन गोल आहे. पण मी त्याही पेक्षा सांगू इच्छितो की नीती आयोग जेव्हा इकडे आला, त्यांनी जेव्हा बैठक घेतली त्यावेळेस सांगितलं $1 ट्रिलियन नाही, $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई आणि MMR मध्ये पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे सगळ्यात जास्ती योगदान महाराष्ट्राचं आपल्या विकसित भारत 2047 मध्ये विकसित महाराष्ट्र 2047च्या रूपाने होणार आहे. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री महोदयांचं मगाशी अभिनंदन केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी कधी करणार, कर्जमाफी कधी करणार असं विरोधक बोलत होते. आणि त्यावेळेस निवडणुका होत्या, मुख्यमंत्री मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा आमची टीम होती. आणि त्यावेळेस आम्ही घोषणा केली, लाडकी बहीण योजना तर सुरूच होती आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा कर्जमाफी कधी करणार, लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी, ते तर पैसे सुरू आहेत. पण आम्ही सांगितलं होतं योग्य वेळी कर्जमाफी होणार आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील ते सांगितलंय, आपला 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे आणि त्याचबरोबर नियमित कर्ज भरणारे जे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देतो तेही आम्ही देणार. आपल्याला आठवण म्हणून मी सांगतो, महाविकास आघाडीने हे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली होती, पण त्यांनी दिले नाही, महायुतीने दिले. महायुतीने आम्ही दिले ते. त्यामुळे हे आता जे निर्णय झालेला आहे तो निर्णय होणार आहे. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, याचा प्रत्यय आजच्या बजेट मधून आलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. जे वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहे ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि म्हणून हे 2 विषय सगळ्यात महत्वाचे, लाडकी बहीण योजना झाली आणि
सावत्र भावानी कितीही कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे इकडे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे. आणि जे आम्ही